बांधकाम व्यवसायाबरोबरच कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले विलास रेडेकर यांचं कुटुंब सिद्धेशच्या जाण्यानं शोकसागरात बुडालेलं असताना सिद्धेशची महागडी बाईक आणि हेल्मेटची जी चर्चा झाली त्यामुळे रेडेकर कुटुंबीय जास्तच व्यथित झालेत. रविवारी आजरा आंबोली महामार्गावर माद्याळजवळ सिद्धेशची बाईक आणि चारचाकीची धडक झाली. या अपघातानंतर जखमी अवस्थेतील सिद्धेशला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी जो वेळ गेला तोच वेळ सिद्धेशसाठी काळ बनून आला. आपत्कालीन रुग्णसेवेतील रुग्णवाहिका न येणं, अपघाताच्या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी सिद्धेशला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत न करणं या सगळ्यामुळं सिद्धेशचा जीव वाचू शकला नाही. रस्ते अपघाताकडे संवेदनशीलपणे न बघण्याची वृत्ती एखाद्याचं आयुष्य संपण्यासाठी कशी कारणीभूत ठरू शकते याचा प्रत्यय या अपघातामुळे आलाय. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा फोलपणासुद्धा यामुळं प्रकर्षानं समोर आलाय. सिद्धेशचा अपघात झाला त्यावेळी एखाद्या व्यक्तीमधील माणुसकी जरी जिवंत असती तर सिद्धेश आज जिवंत असता. सिद्धेशच्या जाण्यानं रेडेकर कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय. अशी वेळ अन्य कुणावर येऊ नये यासाठी रस्ते अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी धावून जाण्यासह सार्वजनिक आणि खासगी आरोग्य यंत्रणांनी सकारात्मक प्रतिसाद देणं गरजेचं आहे.